नमस्कार. पराभव हा शब्द ऐकताच आपल्याला चीड येते, राग येतो, आपण निराश होतो. पण खरंच सांगा, पराभव म्हणजे शेवट असतो का? की तो यशाकडे जाण्याचा एक वेगळा रस्ता असतो? काल भारत हारला आणि सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. कोणी चिडलं, कोणी खेळाडूंना दोष दिला, कोणी ट्रोल केलं. पण आज आपण थोडं वेगळं बोलणार आहोत. आज आपण जिंकण्याबद्दल नाही तर हारण्याबद्दल बोलणार आहोत. कारण पराभव म्हणजे संपलेली गोष्ट नसते, ती उद्याच्या यशासाठी मिळालेली आपल्याला एक संधी असते. काल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये T20 सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 187 धावांचं आव्हान दिलं होतं. भारत फलंदाजीला उतरला, पण सुरुवातच काहीशी अडखळत झाली. लवकरच आपली गडी बाद झाली. रनरेट वाढत गेला. ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या तेही दबावात सापडले आणि शेवटी भारताला 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मॅच संपली आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला. कोणी सल्ले देत होते, कोणी खेळाडूंना दोष देत होते, तर कोणी म्हणत होतं स्टेडियमच पनवती आहे. ठीक आहे, या प्रतिक्रियांच्याकडे गंमत म्हणून पाहायला हरकत नाही, पण इथेच आपण थोडं थांबून विचार केला पाहिजे. क्रिकेट हा एक अनिश्चित खेळ आहे. त्यामध्ये कधी विजय तर कधी पराभव हा होणार. आपल्याला नेहमी जिंकण्याची सवय लागलेली असते, म्हणूनच एखादी हार झाली की ती पचवणं कठीण जातं. पण मला असं वाटतं, जसं जिंकणं महत्त्वाचं आहे तसं कधी कधी हारणंही तितकंच गरजेचं असतं. जसा विजय आपण मोठ्या आनंदाने स्वीकारतो, तसा पराभवही आपण मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे. खरं तर पराभव स्वीकारणं हे मोठ्या मनाचं लक्षण असतं. पराभव म्हणजे अपयश नाही. पराभव म्हणजे थोडं मागे येऊन विचार करण्याची संधी, आपल्याला चुका ओळखण्याची संधी आणि पुन्हा नव्या जोमाने पुढे जाण्याची संधी. पराभव झाल्यानंतर आपण चिडतो, रागावतो, आपला द्वेष व्यक्त करतो. मला सांगा, महान खेळाडूंच्याकडून आपण काय शिकलो? आपल्याला आठवतात का सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी? ते विजयातही शांत आणि पराभवातही शांत होते. यालाच खरा मनाचा मोठेपणा म्हणतात. ही माणसं मैदानात आणि खऱ्या जीवनातही मोठी होती. त्याचं कारण हे आहे, विजयाचा उन्माद जितका घातक, तितकाच पराभवातून मिळणारा धडा कितीतरी मौल्यवान असतो. हा एक पराभव आहे, शेवट नाही. या पराभवातून आपला संघ नक्कीच शिकेल आणि उद्या अधिक ताकदीने उभा राहील. म्हणून खेळाडूंच्यावर टीका करणं, सोशल मीडियावर ट्रोल करणं हे आपण टाळलं पाहिजे. आपण विसरतो आहोत का? आपण एक प्रेक्षक आहोत, न्यायाधीश नाही. एक नागरिक म्हणून आपल्याला आपल्या संघाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मंडळी, क्रिकेट हा एक फक्त खेळ नाही, तो आपल्याला जीवन जगायला शिकवतो. विजयात हुरळून जायचं नाही आणि पराभवात खचून जायचं नाही. स्थितप्रज्ञ राहणं हीच खरी जिंकण्याची आणि जीवनाची कला आहे. जय आणि पराजय हे दोघेही आयुष्यात येणारे पाहुणे आहेत. ते काही आपल्याकडे कायमचे राहणार नाहीत. त्यांचं शांतपणे आपण स्वागत करूया आणि पुढे चालत राहूया. कारण पराभव म्हणजे काही आपला शेवट नसतो, तर उद्याच्या यशासाठी मिळालेली ती आपल्याला एक संधी असते. मंडळी, आपण ते गाणं ऐकलं आहे का? या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला. हे गाणं तुम्ही ऐकलं आहे का? ऐकलं नसेल तर अवश्य ऐका. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला.